नमस्कार। आदर्श नागरिक पतसंस्था, आदर्श महिला नागरिक सहकारी बैंक, अजंता अर्बन कोऑपरेटिव बैंक, ज्ञानोबा अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट लिमिट सोसायटी, आभा इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपर्स, यशस्विनी कृष्णाई नवरंग आधार राधाई पतसंस्था, मलकापूर अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड या शहरातील आणि जिल्ह्यातील कष्टकऱ्यांचे हक्काचे पैसे लुटणाऱ्या संस्थाचालक, पतसंस्थेचे अध्यक्ष, बँकेचे संचालक मंडळ यांच्या विरोधातली कृती समिती म्हणून आज आम्ही सर्व कृती समितीचे प्रमुख सदस्य इथे आलेले आहोत। आम्ही आपल्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून ठेवीदारांना की येणाऱ्या 30 तारखेला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय इथे माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असे निदर्शने होणार आहेत। या निदर्शनाला आपण यावे अशी विनंती करतो, कारण की मागे आम्ही जेव्हा मंत्रिमंडळ बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती आदर्श वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता। त्यात महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी आवाहन केलं होतं मोर्चाला समोर येऊन की 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला रक्कम परत देण्यात येईल। तो वादा पण आतापर्यंत पूर्ण झालेला नाही। त्यांनी दिलेल्या ज्या काही मागण्या होत्या, त्यांनी मोर्चाला समोरून जे काही सांगितलं होतं ते कुठलंच आश्वासन पूर्ण झालेलं नाही। त्याचप्रमाणे अजंठाचे जे काही संचालक मंडळ आहे त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही। ज्ञानोबाचे जे एक्स मिलिटरी बँकची ज्या देशाची सेवा ज्यांनी केलेली आहे असे जे ठेवीदार आहेत, जो मुख्य संचालक आहे चंदन शिवे तो आतापर्यंत फरार आहे, एकही व्यक्तीला अटक झालेली नाही आहे। माझ्या बाजूला बसलेले आहेत आदरणीय मलकापूरचे बँकेचे, तर या बँकेचा एक अजब कारभार आहे। 2.5 वर्षापासून बँकेवर प्रशासक बसलेला नाही आहे, प्रशासकाला बसू देत नाही आहे। बीजेपीचा एका मोठ्या नेता आमदाराचा मुलगा आमदार स्वतः इथे काहीच कारवाई होऊ देत नाहीये। म्हणजे पोलीस प्रशासनावर, सहकार विभागावरती बीजेपीच्या पक्षाकडून किती दबाव येण्यात येत आहे हे आपल्याला जाणतो। इथं सहकार मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब होते, त्या काळात हा सर्व भ्रष्टाचार झालेला आहे। मी तर म्हणतो की या भ्रष्टाचाराची पूर्ण पैसा अतुल सावे साहेबांना गेला का असेच मला काय वाटतं आजच्या घडीला। आपण त्यांना विचारा की आपण जेव्हा इथे मंत्री होता, आपण या शहराचे मंत्री होतो, या शहराचे आपण नागरिक होता अगोदर, आपल्या कार्यकाळातच हा सर्वात जास्त भ्रष्टाचार उघडकीस आला, भ्रष्टाचार झाला, तर आपण यात काही सहभागी आहेत का हे सर्व। आणि आदरणीय सगळ्यात भ्रष्ट ज्याला आपण अगोदर खातं म्हणायचो ते खातं आता चेंज झालेलं आहे, ते खातं आता सहकार विभागाकडे गेलेले आहे। देशाचे सहकार मंत्री आदरणीय शहासाहेब जेव्हापासून झालेले आहेत तेव्हापासून या खात्याला भ्रष्टाचार जास्त वाढत चाललेला आहे। कारण औरंगाबाद जिल्ह्यातच कमीत कमी 15-16 बँकेस आणि पतसंस्था उघडली चालल्या आहेत। हजारो कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि सहकार मंत्री, देशाचे सहकारी मंत्री म्हणतात की आमच्याकडे 2000 कोटी पडून आहेत। मग 2000 कोटी पडून आहेत तर या लोकांना पैसा का दिला जात नाही? कारण की ऑलरेडी पतसंस्थेच्या आणि बँकेच्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासन दरबारी ती जमा आहे। मग ती प्रॉपर्टी सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी आणि ह्या लोकांच्या पैसे, हक्काचे पैसे दिले पाहिजे। कारण हा काही हरामाचा पैसा नाही, कुठून चोरीमारी करून आणलेला पैसा नाही, हा यांचा हक्काचा, कष्टाचा, यांच्या मुलाबाळांच्या विकासासाठी ठेवलेला पैसा होता। तो सरकारने तात्काळ परत करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आदरणीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 30 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता सांगा थोडासा माईक मी मोनालिसा यशस्विनीची ठेवीदार आहे। या यशस्विनीचे सविता आधाणे आणि देविदास आधाणे हे आरोपी आहेत, त्या दोघांना पकडलेलं आहे। पण यांच्यावर संचालक मंडळ जे आहेत अजून, आणि त्यांना अजून अटक झालेली नाहीये, त्यांचे 3 महिने होऊन गेलेले आहेत। आणि तसंच आमच्या प्रशासक पण बसला आहे, पण हा प्रशासक पण काहीही कारवाई करत नाही। आणि या सरांनी जवळपास सर्व बचत गट आहे 130, 140 वगैरे आहेत, त्यातले फक्त 10 हे चालू आहे आणि बाकीचे सर्व हे बोगस आहेत। त्या बोगसच्या त्यांनी सगळा पैसा उचललेला आहे, आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा पैसा यांनी सगळा वापरून आम्हाला सगळं फसवलेलं आहे याच्यामध्ये। आणि तसंच हा प्रशासक जो नेमला आहे हा फक्त उडवाउडवीचे उत्तर देतो, याला 2 महिने होऊन गेलेले आहे तरी हे काही करत नाहीये। तर आम्ही खासदार इम्तियाज जलील सरांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला धरणे आंदोलन करणार आहे। यामध्ये आमचं एवढं म्हणणं आहे की या सर्वांचे प्रॉपर्ट्या जप्त कराव्यात आणि आमचा पैसा आम्हाला मिळवावा। ठेवीदार असून आमचे यशस्वी ठेवीदाराचे अध्यक्ष श्री देविदास आधाणे व त्यांच्या पत्नी सविता आधाणे यांनी बोगस बचत गट तयार करून त्यांच्या नावावर रक्कम हडप केली। त्याची अंदाजे 48 कोटीची रक्कम हडप केलेली आहे त्यांनी। आणि तसेच यशस्विनीच्या नावाखाली इतर 4 पतसंस्था उभ्या केल्या,
जसं की कृष्णा, नवरंग, आधार व राधाई ह्यांच्या सुद्धा ठेवी ह्या लोकांनी अफरातफर पैशाची केलेली आहे. यात खूप गोरगरीब लोकांनी कष्टाचा पैसा ठेवलेला आहे. पैसे गोळा करण्याकरता हे घरोघरी हिंडत होते आणि आमिष दाखवून पैसे गोळा करत होते व पैसे गोळा करून आता हे सध्या पसार झालेले आहे. त्यांच्यावर FIR झालेली आहे. 3 जण अटकेत आहे, बाकीचे फरार आहे. अजून कारवाई होत नाही. आम्ही DDRला रितसर कारवाई केलेली आहे. प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे, पण प्रशासक येऊन 2 महिने झाले, अजून काहीही हालचाल नाही. साधे सॉफ्टवेअर सुद्धा चालू करत नाही. पैशाची विचारणा केली तर म्हणतो आम्हाला माहिती नाही. मग पैसे घ्यायला येत होते, असं चालणार नाही. म्हणून आम्ही आता इम्तियाज जलील साहेब या शहराचे खासदार यांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला सकाळी धरणे आंदोलन करणार आहे.